रिकामं डोकं सैतानाचं घर असं म्हटलं जातं. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी तुम्हाला थोडंसं माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. पण रुटीनची कामं करताना मी काय काय करते, कशा पद्धतीने करते हे थोडक्यात सांगणार आहे. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिल्यांदा तर आपण सकाळी उठल्या उठल्या किचनमध्येच येतो. थोडंफार आपलं थोडंसं आवरलं की काय करायचं, सकाळचं कसं सगळे झोपलेले असतात, आपण एकटंच असतो आणि आपण रिकामं डोकं असलं की नाही, एक तर आपलं डोकं भूतकाळात असते, नाहीतर भविष्य काळात असते, वर्तमान काळात कधीच नसते. काही ना काहीतरी विचार सतत चालू असतात. आणि बघा, हा पॉझिटिव्ह विचार कधीच नसतात. आपण निगेटिव्हच विचार जास्त करत असतो. म्हणजे हे मला काय म्हटलं, ते मला काय म्हटलं, मी यावेळी हे उत्तर द्यायला पाहिजे होतं, हे सगळं वेळ सरून झाल्यानंतर असं आपलं रिकामं डोकं असतं की नाही, त्यावेळी ते आपल्याला आठवायला लागते. तर काय करायचं, सकाळी उठलं की नाही, आपण कामाचं रुटीन चालू असतं त्यावेळी एक सकाळचं की नाही सगळे झोपलेले असतात, त्यामुळे आपलं होम थिएटर वगैरे काय आपण मोठे सॉन्ग असं लावू शकत नाही. तर त्यापेक्षा ना आपला मोबाईल घ्यायचा, एखादा हनुमान चालीसा मंत्र लावायचा किंवा तुमचा गायत्री मंत्र लावायचा. कारण तुम्हाला कुठलंही जे आराध्य आहे तुमचं, स्वामी समर्थांचं म्हणा, जे काय असेल ना ते लावूनच काम करायचं. म्हणजे काय होते, मी शक्यतो महादेवांचा ओम नमः शिवाय मंत्र तरी असते किंवा मग हनुमान चालीसा असते किंवा मग स्वामी समर्थांचं असतं. हे एका बाजूला लावून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्या कामांना सुरुवात करायची. आणि हे फक्त लावून ठेवून आपलं डोकं दुसरीकडे विचार करत बसायचं ना. जितकं शक्य होईल ना तितकं त्याचे एक एक वाक्य, एक एक शब्द कधी कानावर पडतील असं लक्ष देऊन ऐकायचं. म्हणजे त्यावेळी काय होतं, आपलं मन विचलित होत नाही आणि मन आणि डोकं तिथं त्या मंत्रावर लागतं. असे पॉझिटिव्ह वाईब्स कुठलेही ऐकत राहायचे. ह्यानं काय होते, आपण निगेटिव्ह विचार करायचं थांबवतो आणि थोडं का असं ना, लगेच तूप खाल्ल्यानं रूप कुठलं येत नाही, ही आपली रोजची सवय करून घ्यायची. आणि जितकी तुम्हाला रोजची सवय होऊन जाईल ना, तसं तसं तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुमचं मन कधी निगेटिव्ह विचार जास्त करत नाही आणि तुमची विचार करण्याची पद्धत पण कधी पॉझिटिव्ह होऊन जाईल. कारण डोक्यात जितके आपण निगेटिव्ह विचार कराल तितका आपल्या शरीरावर पण तो परिणाम होतो आणि आपल्या चेहऱ्यावर पण त्याचे साईड इफेक्ट दिसतात. कधी पण बघायचं, ज्याचं मन समाधानी शांत असेल ना, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य देखील आपल्याला समाधानकारक दिसतं. आपल्याला समोरच्याकडे एक एक वेळा बघितलं की लक्षात येते हे कटकारस्थानी आहे की कसं आहे, रागीट आहे, शांत आहे. तर त्याच्या मनाचा कणी आरसा हा आपला चेहरा असतो. चला, तर खूप ज्ञान दिलं ना आज मी सकाळपासून. हे बघा, आमच्याकडे गढूळ पाणी असं यायला चालू झालं आहे आणि त्यात माझा कने ॲरो बंद पडलेला आहे. आज दुरुस्तीला बोलवलेलं आहे, बघू आज येतात का. ह्या पाण्याकडं बघितलं की असं वाटतं की गटारातील पाणी पितो की काय, की म्हणजे फिल्टर झालं आहे की नाही हे पण माहिती नाही. त्यामुळे मी सकाळ सकाळी उकळी आणत ठेवलेलं आहे. उकळी आणून गार करून म्हटलं पोरांना वगैरे द्यायचं, कारण एकदा दुखणं आलं की अख्खं घर आजारी पडते. तर इथं मला मसाल्यातली अंडी करायची होती, त्यामुळे अंडी उकडून फ्राय करून घेतली, मसाल्यात फोडणीला टाकली. त्यानंतर चपात्या करायच्या होत्या, चपात्या करून घेतल्या. आमटी रात्रीची शिल्लक होती ती उकळी आणून ठेवली. त्यानंतर शिळं दूध होतं ते उकळी आणलं आणि एक दूध माझं आज पण परत नसलं. तसं तर गरमी पण नाही, तरी पण कशानं नसलं काय माहीत. आणि आता काय झालं, थोडंसं नासलं की लगेच त्यात व्हिनेगर घाला आणि पनीर करा. पनीर ज्या वेळेपासून मला जमतं आहे ना त्यावेळेपासून हेच माझे उद्योग चालू झाले. चपाती भाजी झाली, त्यानंतर आमटी उकळून ठेवली, भात लावला आणि कट्ट्यावरची भांडी सगळी काढून घेतली, मशीन लावलं आणि इथं बघा 9:15 तसं तर झालेलं आहे, पण हे घड्याळ 5 मिनिट पुढं आहे. त्यानंतर माझं आवरलं आणि केस सकाळी जसे बांधले होते ना तसेच होते. म्हटलं आज थोडंसं कने गुंता वगैरे काढून केस विंचरून घ्यायचं. आणि मला केस विंचरताना आठवलं, हल्ली माझे केस पण खूप गळायला लागले. तसं तर मी मागे कने काय केलेलं, जे आपले केस घ्यायला माणसं येतात ना त्यांना ते केस विकलेले 250 रुपये झाले होते. पण परवा माझी मावशी आली होती ना, ती म्हटली की असं विकायचं नाही, केस विकले की आपले केस जास्त गळायला चालू होतात. आणि ते ऐकल्यापासून ना माझ्या सतत डोक्यात हेच चालू आहे की हे माझे आता हल्ली केस जास्त गळायला लागलेत की मी ते विकले त्यामुळे गळायला लागलेत की काय माहीत, असंच डोक्यात चालू आहे. असं आपल्या बायकांचा हाच तर स्वभाव आहे, एखादा एक वाक्य डोक्यात एखादं काहीतरी बसलं खुळकी तेच 2-3 दिवस राहतं. चला, तर माझं आता आवरून घेते, अजून बाकीची थोडी कामं आवरायची ती आवरून घेते. सकाळी 6:30 पासून 9:15 झाले ना, म्हणजे आता 9:30 झाले असतील. 9:30 वाजेपर्यंत मी रुटीन
सोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. मागच्या घड्याळाकडे दुर्लक्ष करा, कारण ते बंद पडलेलं आहे. सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे आमचा चार्ली. हे बघा, खाऊन पिऊन मस्त झोपलेला आहे.